तर पहा मुलांनो, आपण आपलं जे चॅप्टर आहे हाऊ ग्लास इज मेड हे चॅप्टर आपण लर्न करत होतो. तर त्यामध्ये जी पुढची लाईन आहे मुलांनो ती काय आहे? इट इज इम्पेरेबल विच मीन्स दॅट इट डज नॉट हॅव एनी लिक्विड टू पास थ्रू. काय आहे मुलांनो की इम्पेरेबल म्हणजेच काय मुलांनो, तर द्रव्यरोधक. काय मुलांनो, इम्पेरेबल म्हणजेच द्रव्यरोधक. विच मीन्स दॅट इट डज नॉट अलाउ एनी लिक्विड टू पास दच. पहा मुलांनो, हे जे लिक्विड आहे, कुठलं लिक्विड? तर ग्लास ज्यापासून आपण बनवतो. तर कशापासून आपण ग्लास बनवतो? तर 3 गोष्टी आहेत ज्या एकत्र केल्यानंतर आणि त्याला भरपूर प्रमाणात हीट दिल्यानंतर, जसं की वाळू, लाईम, सोडा हे जे 3 पदार्थ आहेत ते एकत्र केल्यानंतर आणि त्याला खूप जास्त प्रमाणात हीट केल्यानंतर खूप उष्णता दिल्यानंतर काय होतं मुलांना, तर त्याचं लिक्विड तयार होत असतं. आणि मग त्यापासून आपल्याला काय बनवता येतात? तर वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला ग्लासेस किंवा काच आपल्याला बनवता येतात. म्हणून पहा मुलांनो, इट इज इम्पेरेबल म्हणजेच काय? तर द्रव्यरोधक आहे. काचेच्या वस्तूमध्ये जर आपण कुठलाही पदार्थ ठेवला तर त्या पदार्थाला कसलाही दुर्गंध येत नाही किंवा त्या काचेचा इफेक्ट जो आहे तो त्या पदार्थावरती होत नाही. म्हणून काचेचे भांडे जे आहेत त्यामध्ये कुठलेही पदार्थ सेव्ह करणं किंवा स्टोअर करून ठेवणं हे नेहमी चांगलं आहे. का बरं चांगलं आहे? कारण त्याचा परिणाम जो आहे काचेचा म्हणजेच ग्लासचा परिणाम हा त्या कुठलेही लिक्विड असो किंवा पदार्थ असो त्यावरती होत नाही. म्हणून हा जो ग्लास आहे तो वापरण्यायोग्य आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांना, आपली जी नेक्स्ट लाईन आहे ती काय आहे? तर ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर और अदर सबस्टन्स स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स. पहा मुलांनो, आपण जर ग्लास हॅज नो इफेक्ट म्हणजे काय मुलांनो, तर ग्लासच्या कुठल्याही वस्तूमध्ये कुठलाही परिणाम होत नाही. जर कुठल्याही जर आपल्याला माहिती आहे की जार म्हणजेच काय मुलांनो, तर बरणीमध्ये आपण लोणचे वगैरे साठवून ठेवतो आणि त्यावर त्या काचेचा कसलाही परिणाम होत नाही, इफेक्ट होत नाही. ऑन द फूडवरती सुद्धा जर आपल्याकडे काचेचा बाउल असेल, वाटी असेल आणि त्यामध्ये जर आपण एखादा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवला तरी सुद्धा त्या काचेच्या वाटीचा त्या पदार्थावर कुठलाही इफेक्ट होत नाही, परिणाम होत नाही. नंतर बघा मुलांनो, आपल्याला माहिती आहे की वॉटर सुद्धा आपण काय करत असतो, जर काचेच्या बॉटलमध्ये जरी आपण वॉटर ठेवलं, पाणी ठेवलं तरी सुद्धा त्या काचेच्या बॉटलचा जो परिणाम आहे तो त्या वॉटरवर, त्या पाण्यावर होत नाही. और अदर सबस्टन्स स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स. पहा, जसे की आपण जे लिक्विड पेय आहे, जसे की आपण बघतो की सोडा असो, लिमका असो, कोल्ड्रिंक असो, काहीही जे पेययुक्त पदार्थ आहे ते कशामध्ये असतात? तर जे ग्लास बॉटल असतात त्याच्यामध्ये असतात, काचेच्या बॉटलमध्ये असतात. पण त्याला कधीही दुर्गंध आलेला आपण बघत नाही. का? कारण काचेचा परिणाम त्या लिक्विडवरती होत नाही. पुढे बघूया. पहा मुलांनो, आपण बघितलेलं आहे की इथे आपल्याला काय दिसत आहे, तर एक काचेची वाटी आणि काचेचा ग्लास आपल्याला इथे दिसत आहे. इथे जरी पदार्थ आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवला तरी हा जो काचेचा ग्लास आहे त्याचा जो वास आहे, दुर्गंध आहे, त्या पाण्यावरती त्याचा काहीही इफेक्ट होत नाही, काहीही परिणाम होत नाही. तसंच हा जी इथे वाटी दाखवलेली आहे त्याचा देखील या पदार्थावर कसल्याही प्रकारे इफेक्ट होत नाही. म्हणजेच काचेची भांडी हे स्टोअर करण्यासाठी कशी आहेत, जरी ती नाजूक असली तरी त्याचा कुठल्याही पदार्थावरती किंवा लिक्विडवरती परिणाम होत नाही. म्हणून ते कसे आहेत, तर स्टोअर करण्यायोग्य आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? कलर्ड ग्लास म्हणजेच काय मुलांनो, तर वेगवेगळ्या जे कलर आहे, जसं आपण बघतो की जे काही पेय पदार्थ आहेत, जसं की कोल्ड्रिंक झालं, माझा वगैरे जे काही लिक्विड द्रव्य आहे ते आपण पितो, तर त्याचे जे बॉटल्स आहे मुलांना ते वेगवेगळ्या कलरचे असतात. हे देखील आपण बघितलेलं आहे. जसं ग्लास देखील आपल्याला वेगवेगळ्या कलरचे दिसतात. तर त्यांना कलर कसा दिला जातो, जो ग्लास आहे, काच आहे, त्याला कलर कसा दिला जातो हे आता आपण बघणार आहोत. कलरच्या इथे दिसून येत आहेत आणि त्यामध्ये जे लिक्विड भरलेलं आहे ते देखील आपल्याला त्या कलरचं दिसत आहे. जसं बघा इथे काय सांगितलेलं आहे, ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स युजिंग
डिफरंट कॉम्बिनेशन विथ ऑफ केमिकल्स इन. आता हे जे बॉटल्स आहेत वेगवेगळ्या कलर्सची बनवलेली, त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स यूज केले जातात आणि त्याद्वारे ही जी आपल्याला बॉटल दिसत आहे वेगवेगळ्या कलरची ती बनवली जातात. पहा मुलांनो, ग्लास कसे बनते हे तर आपण बघितलेलं आहे, पण कलरफुल ग्लास ही कशी बनते तर त्यामध्ये काही कलरफुल असे केमिकल्स यूज केले जातात आणि त्याद्वारे काय बनवलं जातं तर वेगवेगळ्या कलरचे बॉटल्स किंवा इतर जे ग्लासचे शेप आहे किंवा इतर जे ग्लास आहेत ते कलरफुल बनवण्यासाठी त्यामध्ये काय यूज केलं जातं तर त्यामध्ये काही केमिकल्स हे यूज केले जाते. काही रसायन पदार्थ आहेत ज्या त्या ग्लासमध्ये जर आपण यूज केले तर अशा प्रकारे काय मिळतं मुलांना तर वेगवेगळ्या कलरचे आपल्याला ग्लासेस मिळत असतात. पुढे बघूया. तर नेक्स्ट पहा मुलांना काय सांगितलेलं आहे, द ग्लास मेकिंग प्रोसेस. आता आपल्याला सांगायचं आहे की याची प्रोसेस कशी आहे, कशा प्रकारे हे ग्लास जे आहे ते बनवले गेलेले आहे. तर पहा मुलांना, हे जे आपल्याला इथे चित्र दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहेत तर कलरफुल अशी काय दिसत आहे, इथे काच दिसत आहे. आता ही कलरफुल कशी केली गेली असेल, आता सांगा पहा मुलांना, हे जे कलर ग्लास आहे ती ग्लास आपण कुठे बघितले असेल तर जास्तीत जास्त आपण काय करतो, जे काही चर्च आहे त्या चर्चच्या ज्या काही विंडो आहेत तिथे आपल्याला इथे काय मिळेल की ह्या असे कलरफुल तिथे आपल्याला ग्लास मिळते, काच अशी मिळत असते. पुढे बघा, कलर्ड ग्लास इज यूज to make beautiful pictures, especially in विंडोज काय म्हणजेच काय मुलांना तर विंडोच्या साईडला जे काही विंडो ग्लास असते त्या ग्लासवरती खूप छान अशी नक्षीदार काय केलेले असते तर इथे कलरिंग केलेलं असतं. त्या ग्लासवरती खूप सुंदर ब्युटिफुल असं काय काढलेलं असतं तर ही नक्षी काढलेली असते, हे चित्र काढलेलं असतं. आपल्याला माहिती आहे की यामध्ये वेगवेगळे प्रकारचे केमिकल्स यूज करून मग त्याच्या सहाय्याने आपल्याला हे जे चित्र आहे, हे जी पेंटिंग आहे ते आपल्याला इथे बनवता येते. आणि मग जास्तीत जास्त आपल्याला हे जे ग्लास आहे ते कुठे मिळतात तर विंडोचे जे शेप असते तिथेच आपल्याला काय मिळतं मुलांना तर हे जे चित्र आणि ब्युटिफुल असं जे आपल्याला इथे शेप दिसत आहे तो जास्तीत जास्त आपल्याला विंडो साईड जी काही विंडो असते त्यावरतीच आपल्याला काय मिळत असते तर तिथेच आपल्याला ही काच दिसायला जास्तीत जास्त मिळत असते. पुढे बघूया. पहा मुलांनो, या चित्रामध्ये अधिक स्पष्ट होत आहे की ही ग्लास आपल्याला खूप सुंदर अशा पद्धतीची इथे दिसत आहे. का दिसत आहे, कारण यामध्ये काय काय टाकलेलं आहे तर खूप रसायन त्यामध्ये यूज केलेलं आहे आणि ही छान सुंदर ब्युटिफुल अशी इथे पिक्चर उभा केलेला आहे, ग्लास बनवले गेलेले आहे. आणि ती कशाची आहे तर ती काचेची ग्लास आहे आणि या काचेवर खूप सुंदर असं नक्षीकाम केलं गेलेलं आहे. पुढे बघूया. नेक्स्ट पहा मुलांनो काय सांगितलेलं आहे, सच विंडोज आर नाउन ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. पहा मुलांनो, इथे सुद्धा आपल्याला एक सुंदर अशी काय दिसत आहे तर एक सुंदर कलरफुल ब्युटिफुल अशी आपल्याला इथे एक काच दिसत आहे, ग्लास दिसत आहे आणि त्या ग्लासवरती ही जी नक्षीकाम आपल्याला दिसत आहे ते केलेलं आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणजेच इथे देखील काय केलेलं आहे तर सुंदर असे रंग वापरून आणि केमिकल्सचा यूज करून त्या ग्लासवरती काय करण्यात आलेलं आहे तर हे पिक्चर जो आहे तो काढण्यात आलेला आहे, हे जे चित्र आहे ते बनवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट पाहूया मुलांना काय आहे, इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेस. पहा, हे बनवण्यासाठी काय करावं लागलं आहे तर हे बनवण्यासाठी काय यूज करावं लागलेलं आहे तर स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेस यासाठी करावी लागलेली आहे. एक वेगवेगळ्या प्रक्रिया यावरती आपल्याला कराव्या लागलेल्या आहेत आणि स्पेशल केमिकल वापरून ही जी काच आहे ती तयार करण्यात आलेली आहे. पुढे पहा मुलांनो, इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेस. हे ग्लासवरती वेगवेगळं चित्र काढणं
किंवा रसायनाच्या सहाय्याने ती ग्लास तशी कलरफुल करणं हे कसं आहे पॉसिबल, म्हणजेच मुलांनो शक्य आहे. त्यावर पेंट करणं म्हणजेच काय मुलांनो, तर चित्र काढणं हे देखील कसं आहे तर शक्य आहे. आपल्याला माहीत आहे की काच कशी असते तर खूप नाजूक असते, ती पटकन तिला धक्का जरी लागला तरीसुद्धा ती तुटू शकते. तरीसुद्धा हे छान ब्युटिफुल असं जे चित्र आहे त्यावरती ते वेगवेगळ्या रसायनाच्या द्वारे केमिकलच्या द्वारे ते स्पेशली त्यावरती त्यावरती स्पेशली काढलं गेलेलं आहे. हे शक्य आहे कशाच्या सहाय्याने, तर केमिकलच्या सहाय्याने, वेगवेगळ्या प्रोसेसच्या सहाय्याने आपण काय करू शकतो तर ग्लासवरती हे पेंट आपण काढू शकतो किंवा बनवू शकतो. पुढे बघूया. तर नेक्स्ट पहा मुलांनो, स्टेन ग्लास विंडोज आर सीन मोस्टली इन चर्चेस. आता आपल्याला मगाशीच एक्सप्लेन झाल्याप्रमाणे आपण बघितलेलं आहे की ह्या जास्तीत जास्त ज्या ग्लास आहेत त्या आपल्याला कुठे बघायला मिळतात तर त्या आपल्याला चर्चेसमध्ये बघायला मिळत असतात. कलरफुल अशा ज्या ग्लासेस आहे त्या विंडो ज्या स्वरूपात असतो त्याच स्वरूपात ही जी ग्लासेस आहे वेगवेगळ्या पेंटिंग त्या ग्लासवरती काढलेले असतात. हे सगळं आपल्याला कुठे बघायला मिळतं तर जास्तीत जास्त अशा प्रकारचे जे ग्लासेस आहेत ते आपल्याला चर्चमध्ये बघायला मिळत असतात. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा पॉईंट आहे तो काय असणार आहे, ग्लास कॅन बी रिसायकल्ड. बघा, ग्लासचा पुनर्वापर होऊ शकतो का, तर होऊ शकतो. काच, जी जुनी काच असते किंवा जो काही जुना ग्लास असतो त्याला पुन्हा काय केलं जातं तर फर्नस म्हणजेच भट्टीमध्ये तापवलं जातं आणि त्यामधून अधिक नवीन अशी ग्लास आपल्याला तयार करता येऊ शकते. म्हणजेच ग्लास कॅन बी रिसायकल्ड. काय विचारलेलं आहे तर आपण जी ग्लास आहे त्याला आपण रिसायकल म्हणजेच काय मुलांना तर पुनर्वापर, आपण काचेचा पुनर्वापर हा करू शकतो. जुन्या ग्लासपासून नवीन ग्लास जो आहे तो तयार करता येऊ शकतो. बघूया कसा. पहा मुलांनो कसं शक्य आहे. इट इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. पहा, जे काही रॉ मटेरियल्स म्हणजेच काय मुलांनो तर रॉ मटेरियल्स म्हणजेच कच्चा माल. म्हणजे जसं की जे काही जुना काच आहे त्या जुनं काच वितळून देखील आपल्याला नवीन काच बनवता येते. आणि हे रॉ मटेरियल म्हणजेच काय मुलांनो तर जो कच्चा माल आहे, जसं की आपण बघितलं होतं की वाळूपासून आपल्याला काय तयार करता येते तर काच तयार करता येते. आणि त्याबरोबरच कुठली रसायने आपण यूज करतो तर लाईम आणि सोडा ही जी रसायने आहे ती वाळूमध्ये मिक्स करून त्याला जास्तीत जास्त हीट देऊन तापमान देऊन काय करता येतं मुलांना तर ही जी काच आहे इथे बघा ही प्रोसेस आपल्याला दिसत आहे. आणि हे काय आहे तर हे कच्चं मटेरियल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण इथे या भट्टीमध्ये काय करतो तर खूप जास्तीत जास्त त्याला उष्णता देत असतो. आणि उष्णता देऊन बघा इथे आपल्याला काय दिसत आहे तर त्याचं द्रव्य रूपात इथे आपल्याला दिसत आहे, लिक्विड झालेलं दिसत आहे. कसल्या मुलांना, जसं आपण काय तिथे यूज केलेलं आहे तर वाळू, लाईम, सोडा आणि इतर रसायने, जसे की कलरफुल ग्लास बनवण्यासाठी इतर जे रासायनिक पदार्थ आहेत ते देखील आपण या भट्टीमध्ये काय केलेलं आहे तर तापवलेले आहे. आणि त्याचं लिक्विड इथे आपल्याला काय दिसत आहे. बघा, याचं लिक्विड इथे होताना आपल्याला दिसत आहे. आणि मग पुढे त्याच्या काय होत आहे मुलांना तर काचेचा शीट तयार झालेला आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, इट मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. जर आपल्याला न्यू ग्लास बनवायचं असेल, नवीन काच बनवायची असेल तर या रॉ मटेरियलपासून बघा इथे त्याला जास्तीत जास्त हीट दिल्यानंतर मग त्याचे आपल्याला काय बनवता येते तर नवीन ग्लासही बनवता येते. तर पहा मुलांना, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, इट रिक्वायर्स मच लेस हीट. जेवढं जास्त आपण त्याला उष्णता देऊ, तापमान देऊ, जे काही रॉ मटेरियल आहे त्यापासूनच काय तयार होतं तर एक लिक्विड तयार होत असतं. आणि त्या लिक्विडला आपण वेगवेगळे शेप देऊन त्या प्रकारे आपण काय बनवू शकतो तर काचेची निर्मिती आपल्याला करता येते. पुढे बघूया. तर पहा मुलांना, आपण इथे काय शिकलेलो आहोत तर हाऊ मेड
ग्लास. आपण ग्लास कसा तयार करायचा आहे हे आपण इथे शिकलेलो आहोत. तसंच आपण हे देखील इथे बघितलेलं आहे की ग्लासला जे काही ग्लास आहे त्याला शेप कसा द्यायचा असतो, तसेच तो कलरफुल कसा बनवायचा असतो. वेगवेगळ्या रसायने वापरून त्याला कलरफुल बनवलं जातं. ग्लास असो, बॉटल्स असो, त्याला शेप कसा दिला जातो हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्येच म्हणजेच हाऊ ग्लास इज मेड या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. आता मुलांना आपण काही ॲक्टिव्हिटीज याची घेऊया जेणेकरून ग्लास कसा बनवायचा हे देखील आपल्याला काय होणार आहे, हे चॅप्टर अधिकाधिक इथे आपल्याला समजणार आहे. तर पहा मुलांना, हाऊ ग्लास इज मेड हे जे चॅप्टर आहे मुलांना आपण इथे लर्न केलेलं आहे. पूर्ण स्पष्टीकरण आपण इथे घेतलेलं आहे की हाऊ ग्लास इज मेड, ग्लास कसा तयार करायचा, त्याला शेप कसे द्यायचं, कलर कसा यूज करायचा आणि अधिक ग्लासेसपासून जे काही भांडी आहे त्यापासून कुठल्याही पदार्थावरती कसलाही इफेक्ट होत नाही आहे हे देखील आपण इथे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आता आपण काही ॲक्टिव्हिटीजच्या मार्फतसुद्धा काय करणार आहोत तर हे प्रकरण लर्न करून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो ॲक्टिव्हिटीमधला पहिला जो क्वेश्चन आहे तो काय आहे तर कलर्ड ग्लास इज यूज टू मेक स्टेन ग्लास विंडोज. तर आता सांगा पहा मुलांनो, हे आपलं योग्य असणार आहे की अयोग्य असणार आहे, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे. काय सांगितलं, कलर्ड ग्लास इज यूज टू मेक स्टेन ग्लास विंडोज. काय असणार आहे मुलांनो तर ट्रू असणार आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की ग्लास इज नॉट रिसायकलेबल. पहा मुलांनो, ग्लास इज नॉट रिसायकलेबल, तो जो ग्लास आहे तो आपल्याला पुन्हा यूज करता येत नाही असं म्हटलेलं आहे. तर ते योग्य आहे की अयोग्य आहे, जसं की ट्रू आहे की फॉल्स आहे. तर आपल्याला माहितीच आहे, आपण एक्सप्लेन करताना सांगितलेलं आहे की ग्लास कसा आहे, रिसायकलेबल आहे, म्हणजेच ग्लासचा पुनर्वापर जो आहे तो होऊ शकतो. म्हणून हे कसं आहे तर फॉल्स आहे आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, ग्लास इज अनब्रेकेबल. आता बघा मुलांना, जो ग्लास आहे, जो काच आहे, असं होईल का की तो तुटणार नाही, कारण ग्लास जो आहे हा कसा असतो, नाजूक असतो आणि त्यामुळे त्याला धक्का देखील लागला तरीसुद्धा जो ग्लास आहे तो ब्रेक होऊ शकतो, तुटू शकतो. तर इथे मग आपलं जे आन्सर आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे. तर ग्लास इज अनब्रेकेबल. अनब्रेकेबल आहे का तो, नाही, तर ब्रेकेबल आहे म्हणजेच तो तुटू शकतो. म्हणजेच आपलं उत्तर इथे काय येणार आहे मुलांना तर फॉल्स येणार आहे. पहा, आपले जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे आपल्याला की व्हॉट इज इट मेड ऑफ. आता हे जे चित्र आहे कसलं आहे तर आपल्याला माहीत आहे की हा काय आहे, एक बल्ब आहे. पण तो बल्ब कशाचा बनलेला आहे पहा, ग्लासचा की प्लास्टिकचा. हा बल्ब जो आहे तो ग्लासने बनलेला आहे की प्लास्टिकने बनलेला आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर, हे जे आवरण आहे याच्या अवतीभोवती ते कसलं आहे तर ते ग्लासचं आहे, काचेचं आहे. म्हणून आपला आन्सर काय येणार आहे तर ग्लास हे येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. आणि आता आपण पुढचा प्रश्न. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की व्हॉट इज इट मेड ऑफ. आता ही जे आपल्याला इथे बकेट दिलेली आहे ती कशापासून बनलेली आहे. मेड म्हणजेच काय मुलांना तर बनणे. तर ही जी बकेट आहे ती कशापासून बनलेली आहे तर ती प्लास्टिकपासून बनलेली आहे की ग्लासपासून बनलेली आहे, सांगा पाहू मुलांना. ही काचेची आहे की प्लास्टिकची आहे. व्हेरी गुड, कसली आहे तर प्लास्टिकची आहे. म्हणजेच आपला आन्सर प्लास्टिक आहे आणि ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, पुढचा देखील आपल्याला तोच प्रश्न विचारलेला आहे. कुठला तर व्हॉट इज इट मेड ऑफ. आता हे जे शूज आपल्याला इथे दिसत आहे ते शूज कशापासून बनलेले आहे, ते लेदरपासून बनलेले आहे की ग्लासपासून बनलेले आहे. काचाचा हा शूज आहे की लेदरचा आहे, सांगा पहा मुलांना. अगदी बरोबर, कशाचा आहे तर लेदरपासून हे शूज बनलेलं आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर व्हॉट इज इट मेड ऑफ.
आता हा जो नेकलेस आहे तो कशापासून बनलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर तो ग्लासपासून बनलेला आहे की गोल्डपासून बनलेला आहे? आणि याचा आन्सर सगळ्यांनाच माहिती आहे की कशापासून हा नेकलेस बनलेला आहे, तर गोल्डपासून तो नेकलेस बनलेला आहे. तर पहा मुलांना, आपले जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर पहा मुलांना, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? ग्लास इज मेड फ्रॉम. पहा मुलांना, आता हे जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे हे आपण स्पष्टीकरण करताना, एक्सप्लेनेशन करताना आपण बघितलं होतं की हे काय आहे, ग्लास कशापासून बनते. अगदी बरोबर. तर ही वाळू आहे आणि वाळूलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात मुलांना? ग्लास म्हणतात की सँड म्हणतात? तर सँड म्हणतात. सँडी सँड. आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. ग्लास कशापासून बनतो? तर सँडपासून बनतो.